तेलात कांदा भाजून घेतला बघा आता मस्तपैकी सर्व. तिकडं मटणाला हळद वगैरे मीठ टाकायचं लावून त्याला कांदा भाजून झाला का आता कांद्यामध्ये टमाटा पण आता कांदा बऱ्यापैकी भाजला. आता आपण टमाटर टाकून घेऊ. टमाट्याची पेस्ट पण टाकली. टमाट पेस्ट चांगली भी केली का आपण बघा आधी कांदा टाकला नंतर टमाट्याची पेस्ट टाकली. आता आलं लसूण पेस्ट टाकायची. ते पण भाजलं का आलं लसूण पेस्ट पण चांगली भाजायची. आणि परत तीळ बारीक केलेत ते तीळ पण टाकून घ्यायचे. सर्वात लास्ट तीळ झाले का आपण खोबरं पण बारीक केलं ते पण टाकायचं आणि चांगलं भाजायचं ते. आणि हळद मटण लावलेलं आहे ना ते परत ह्यात टाकून परत मिक्स करायचं. खोबरं पण टाकलं समजा आता त्याला चांगलं भाजत द्यायचं. चांगलं मस्तपैकी आता हलवून घेतलं. एकदम गावठी पद्धत म्हणजे आपल्या जत्रेत वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने बनवतोय आपण. जरी कुणाला जमत नसेल तरी अशा प्रकारे केलं तर एक नंबर मटण होतं. कारण जाळ पण बऱ्यापैकी चांगला चालू आहे. समजा आता मसाला भाजलाय बघा. आता आपण ह्यात मटण टाकणार आहे. मटण टाकून मस्तपैकी समजा मिक्स करायचं आणि परत त्याला पाणी सुटूस तर झाकून ठेवायचं. कारण की आपण ह्या मटणामध्ये हळद मीठ टाकलंय ना त्यामुळे त्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं. आणि खाली कांद्याची पेस्ट टमाटा पेस्ट खोबरं तीळ समजा आपण मिक्सरमध्ये बारीक करून ते तळले तेलात. आता समजा मटण मस्तपैकी टाकून समजा हलवायचं आणि त्याला झाकून ठेवायचं. झाकून ठेवला का जाळ चालू ठेवावं लागणार नाही. मस्तपैकी त्याला पाणी सुटतं. लवकर पाणी पण टाकायचं नाही. ह्यामध्ये चांगलं शिजून निघतं. थोडीशी जास्त झाली का वाटतं? नाही थोडी जास्त झाली. रस्सा परत जाते ना. खोबरं टाकलं. समजा आता मस्त पिठाला आता ह्याला झाकून ठेवायचं चांगलं. आता झाकून ठेवलं का त्याला पाणी वगैरे चांगलं सुटेल. बघा कसं आहे बघा. समजा मसाला मिक्स झालाय. झाकून ठेवलं. आता शेजारच्या पातेल्यात पाणी गरम करायसाठी ठेवलंय. ते नंतर ह्याला चांगलं पाणी सुटलं का त्यात पाणी ओतून रस्सा वाढवायचा. चांगलं त्याला आता शिजू द्यायचंय बघा. आता शिजलं का परत बघायचं किती पाणी सुटलंय. पाणी खाली लागलंय का बघा पाणी कसं सुटलंय शिजायला लागले. सर्व मसाला आता एकत्र झालाय मिक्स. कसं दिसतंय बघा. ह्यात अजून आपण पाणी काहीच होत नाही. ते समजा पाणी त्याला सुटलेलं आहे. आपण टमाटा कांदा जे टाकलंय ना त्यामुळं आणि मटणामुळे पण ते पाणी हे झालेलं आहे. ह्याला पण जाळ कमी झाला आहे. मग अशा पण एकदा बघितलं तर हे दुसऱ्यांदा काढले आपण. बघू शकता वाफ कशी निघती नसती. शिजलंय का नाही बघायचं. आपण चटणी पण मगाशी टाकली होती त्यासाठी निवत काढला देवाच्या बाजूला. आपण जे पाणी तापवलं होतं ते ह्यात पाणी ओतून आपण वाढवलेलं आहे. आता आपण ह्यातलं काय करायचं मटण बाजूला काढून परत जो मसाला तयार केला होता मागाशी सेम तसा मसाला अजून तयार केलेला आहे. त्या मसाल्यामध्ये सर्व मटण टाकून मिक्स करून घ्यायचं. म्हणजे फ्राय मटण आपल्याला वेगळं होतंय. जो मागाशी आपण टाकला ना टमाटा कांदा आलं लसूण पेस्ट तीळ बारीक केलेलं आणि खोबरं ते समजा त्याला तळायचं आणि त्यात मटण टाकायचं आपण जे बाहेर काढतोय ते आणि त्यात ते तळून घ्यायचं. मग बघा हॉटेलसारखी टेस्ट येते की नाही. हॉटेलला सुद्धा फिकं पाडण्यासारखं आता आपण समजा एकत्र टाकून शिजवले असल्यामुळं नाही एक नंबर मटण होणार आहे. आपण आता देवाला निवत काढलाय. सर्व मटण बाजूला काढून आता ते तळून घ्यायचं. बघा ते जसं सांगितलं तसंच केलंय. समजा मसाला एकत्र करून ते जे शिजलेलं मटण त्यात टाकलं आपण आणि पूर्ण मसाल्यात भाजून घेतल्यामुळे कसं दिसते बघा. हॉटेलला असले का आहे का नाही एक नंबर झालाय का नाही.